आजचा दिवस होता आमचा काशीतला. सकाळी निघालो आम्ही दर्शनासाठी. मग आलो आम्ही, रस्त्यात दिसला बेवफाच्या वैभव म्हणे चहा घेऊ. म्हटलं नाही, नाश्ता कर रे बा, चहा घेऊन काय होईन. मग आलो आम्ही बोटिंगवर, प्रायव्हेट बोट घेतली. तिघजण निघालो बोट घेऊन आम्ही मंदिरात. हा आहे घाट, गंगा घाट. आणि ह्या बोटीच्या साह्याने आम्ही पाहिले 88 घाट सगळे. मग आलो मंदिराजवळ. मंदिराजवळ आल्यानंतर मग मंदिराचा परिसर पाहिला. दर्शनाचं पाहिलं तर दर्शनाला एवढी गर्दी होती, वरून ऊन. मग घेतला आम्ही व्हीआयपी दर्शनाचा निर्णय. मग काढला पास आणि गेलो आम्ही व्हीआयपी दर्शन घ्यायला. या गल्ल्या गुल्ल्यातून व्हीआयपी गेटकडे गेलो. दर्शन घेऊन याच गल्ल्या गुल्ल्यातून आम्ही आलो वापस. मग म्हटलं आता चला शॉपिंग बी करून घेऊ. फिरत 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 गल्ल्या फिरून आलो आम्ही डायरेक्ट मणिकर्णिका घाटावर. हा मणिकर्णिका घाट. सगळं काही इथंच राख होते भाऊ, आणि माणसाला हा अनुभव इथंच भेटते. सगळे मोहमाया आहे, तुम्ही काही नांदी लागू नका कशाच्या. मग आलो आम्ही गंगा आरती करायला. गंगा आरतीच करायला आल्यानंतर आमचं मन एकदम प्रसन्न झालं. दिवसभराचा जो थकवा होता तो सगळा निघून गेला. हा अनुभव खूप भयानक होता. तुम्ही कधी गेले काय ते पण कमेंटमध्ये सांगून देता. नंतर आलो आम्ही रूमवर. इथं झालमुरीची गाडी होती. मग हे म्हणत मोदीजीनं जाहिरात केली प्रचाराच्या बाबतीत झालमुरीची, आपणही झालमुरी खाऊन घेतली पाहिजे. मग झालमुरी खाल्ली. नंतर आम्ही गाडी काढली. पार्किंगमध्ये गाडी आमची अटकली. तुम्हाला वाटेल की ठोस होऊन राहिली काय, पण नाही, आम्ही काढली गाडी बरोबर आणि निघालो आम्ही परत. आमचा परतचा प्रवास चालू झाला होता. आता आम्ही जाणार होतो सिहोरला नॉन स्टॉप. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल, तेव्हा तुम्ही फॉलो करून ठेवा.